नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. ओम साई फास्ट फूड सेंटरवर आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आता बघू शकता की अजून आजूबाजूचे स्टॉल ओपन झालेले नाही आहेत. रंकाळ्यावर संध्यामठकडून राजकपूर पुतळ्याकडे जाणार रोडवर कोल्हापुरी चहा आहे आणि चहाच्या बरोबर पलीकडे हा स्टॉल आहे. तर आता शिरा, उपीट, पोहे, त्याचबरोबर इडली आणि मिसळ या ठिकाणी तयार होते. आता कांदा कटिंग चालू आहे. इकडे इडली लावलेली आहे. पोहे आणि उपीटसाठी हिरवीगार मिरची कट केली जाते. तर आता पोहे तयार होतात. मित्रांनो, बघू शकता 1 किलो पोहे घेतलेले आहेत आणि भिजवून घेतले जातात ते व्यवस्थित. आता पोह्याची तयारी झालेली आहे. मित्रांनो, 7 वाजलेले आहेत आणि आता पोहे, उपीट आणि शिरा इथं गाड्यावर ताजं तवानं तयार केले जाणार. तर तेल टाकलेलं आहे. शेंगदाणे लगेच टाकायचे तेलात. जिरं, मोहरी टाकली. मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे. मिरची. तेल गरम झाल्यावर सगळं टाकायचं आहे. कढीपत्ता, कांदा टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ. टाका. तर पोहे टाकलेत. आता यामध्ये फोडणीमध्ये पोहे टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं पुन्हा एकदा. साधारण 15 ते 16 प्लेट होतात. 20 रुपयाला 1 प्लेट आहे. साखर थोडीशी टाकायची वरनं. लिंबू पिळायचा. पोहे खायला सगळ्यांनाच आवडतात मित्रांनो. इकडं सांबार पोहे सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत. तर्री पोहे, कट पण दिला जाईल. मिसळ पण इथं होते, त्यामुळं ते सुद्धा तुम्हाला खायला मिळू शकते. मस्त कोथिंबीर घातली वरनं. ते आता रेडी झालेले आहेत पोहे. तर आता उपीट करायची तयारी चालू आहे. तेल घातलंय. उडीद डाळ घातली आहे. हे पण 1 किलो करणार. पोहे, उपीट अर्धा किलो, पोहे 1 किलो. ओके. तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे उडीद डाळ. ओके. आता मोहरी टाकली आहे. मिरची, बारीक कट केलेली मिरची टाकायची गरम गरम तेलात. कांदा, कढीपत्ता, मीठ घातलंय. आलं खिसायचं. गरम पाणी यामध्ये घालायचं. शनिवारी आणि गुरुवारी शाबू खिचडी असते आणि संकष्टी किंवा मोठा उपवास असतो त्या दिवशी पण साबुदाण्याची खिचडी केलेली आहे. करता येते. साखर थोडीशी टाकायची. ओके. उपिटामध्ये दूध घातलं जाते. ओके. मिक्स करता करता रवा टाकायचा म्हणजे गाठी होणार नाही त्यात.
उपीट आता रेडी झालेला आहे. तर आता शिरा तयार केला जातोय. त्यासाठी तेल घेतलेलं आहे. ओके, लवंग टाकलेली आहे, रवा, मीठ टाकणार. तर रवा करपू नये म्हणून व्यवस्थित आणि कंटिन्युअस हात चालवत राहायचा आहे, मिक्स करत राहायचा, नाहीतर रवा खाली लागू शकतोय. ओके, गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे. पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे थोडासा. पायनॅपल शिरा आता रेडी होणार आहे. ओके, आता महत्वाचं म्हणजे यात साखर चालली आहे. शिरा रेडी झालेला आहे. नंतर घट्ट होतोय काय? हा, गारविल तसा घट्ट होतोय. जसं लागेल तसं करतात मित्रांनो. आता पोस्टर पण लागलेला आहे आणि आता एक एक गिऱ्हाईक पण यायला चालू झालेलं आहे. तर मित्रांनो फुल आता गर्दी झालेली आहे आणि आता उडीद वडे सुद्धा सोडले जात आहेत. बघू शकता या ठिकाणी स्टाईल बघा मॅडमची कशा पद्धतीने आहे वडे सोडायची. एक गाळणी घेतलेली आहे, त्याच्यावर टाकून मध्ये होल केले जाते. मध्ये मध्ये तुम्हाला तर आता मिसळ तयार करतायत दादा. तर तेल घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मॅडम उडीद वडे सोडतायत. बघू शकता गरम गरम असे गोल्डन फ्राय झालेत उडीद वडे, मस्त दिसत आहेत. इडली वडा चटणी सांबार एकदम मस्त, सुंदर, अप्रतिम, छानच झालंय. आम्ही पहिल्यांदा एकदा खाल्लेलं, परत आता आम्ही मैत्रिणी सकाळी मॉर्निंग ग्रुपला इथं येऊन आम्ही नाश्ता मस्त ताव मारत आहे. माझी आज पार्टी आहे, मग म्हणजे सर इथं डायरेक्ट आपण नाश्ता सेंटरला जाऊ. आणि खूप सुंदर, माझे मिस्टर पण नेहमी इथं, त्यांचा सकाळचा मॉर्निंग ग्रुप आहे, ती सगळी इथं नाश्त्याला येतात. ते म्हणजे जा आणि डायरेक्ट इडली वडाच सांग म्हणले ऑर्डर. तर मिसळ आता तयार होते आणि कांदा टाकलेला आहे बारीक कट केलेला. तस बोला, मिसळ थोडंसं बेसन टाकायचं यामध्ये. ओके, एक कन्सिस्टन्सी येते, घट्टपणा येतोय. कोल्हापुरी मिसळ, आज रविवार आहे, मिसळवार आहे आज. कोल्हापूरमध्ये रविवारी मिसळ खाल्ली जाते मित्रांनो. आता खडा मसाला टाकला जातो याच्यामध्ये. आलं लसूण पेस्ट घातली जाते. खडा मसालामध्ये दालचिनी, तमालपत्र वगैरे सगळं घातलंय ना, लवंग वगैरे. ओला मसाला घातला जातोय. त्यामध्ये खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं, तीळ. ओला मसाला म्हणतात कोल्हापूरमध्ये, हा तयार सुद्धा मिळतोय. ओके, मिरची पावडर घातली जाते, लाल तिखट, मिरची पावडर. कांदा लसूण चटणी टाकली आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये, जेणेकरून कट आला पाहिजे त्याला. मटकी शिजवलेलं पाणी घातलं जाते. गरम मसाला, मटन मसाला पण घालता यात. चपाती बरोबर खाल्ली मस्त होते. गरम मसाला, मटन मसाला घातलाय. कोथिंबीर टाका, कोथिंबीर, पाणी. ओके, आता मिसळ रेडी झालेली आहे. याची टेस्ट खूप सुंदर आहे.
सर्व पदार्थ एकदम सुंदर आहेत आणि त्याची चव एवढी छान आहे की घरी आपण नाश्ता केल्यासारखं वाटतंय आपल्याला. आणि दर रविवारी नाश्ता करण्यासाठी सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित असतात. ओके. तर मित्रांनो सकाळी 6 वाजल्यापासून आपण शूटिंग करतोय आणि एवढे सगळे पदार्थ दादांनी आणि ताईंनी मिळून केलेले आहेत. तर नेमकं काय काय मिळतं आणि किती रुपयाला ही सगळी माहिती आता सरांकडनं घेऊया. सांगा, मिसळपासून सुरुवात करूया. मिसळ 40 रुपये आहे, हा, आप्पे 30 रुपये, हा, पोहे उपीट शिरा 20 रुपये प्लेट हा. आणि इडली वडा 40 रुपये. ओके. आणि किती वाजता हे सगळे पदार्थ तयार होतात? सकाळी 7 वाजता बरोबर सगळे पदार्थ तयार होतात. तयार होतात. आणि त्यासाठी तुम्हाला किती वाजता उठावं लागतं आणि कशी तयार करायला लागते सगळी? बरोबर 4 वाजता उठावं लागते हा. आणि 5:30ला इथं टच होतोय. बरं. पुढे सर्व ओके. आणि दोघं मिळून करता एकत्र? ओके. आणि किती वर्ष झाली आपल्या व्यवसायाला आणि कशी सुरुवात झाली होती? कधी ठरवलं आपण हे करूया असं? आपलं चुलत्यांच्या हॉटेलमध्ये मी जॉब करतोय. बर. साई मंदिर कळंब्याला आहे. तिथून जॉब करत असताना काहीतरी असं म्हणजे नवीन काहीतरी मी स्वतः करूया. चुलत्यांनी शिकवलं सगळं मला हे पदार्थ. ओके. तिथून पुढे आता एक 2 महिन्यात मी इथं चालू केले. ओके. आता 2च महिने झाले. होय 2. तर मित्रांनो नवीनच हा व्यवसाय आहे. 2 महिने चालू झालेले आहेत, पण त्यांचा अनुभव बऱ्याच वर्षाचा आहे रेसिपी तयार करण्याचा. आणि मी बऱ्याच वेळा या ठिकाणी नाश्त्याला येत असतोय. स्वस्त आणि मस्त चांगले पदार्थ खायचे असतील तर नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या. तर मित्रांनो इडली वडा मी घेतलाय, मी याच्या आधी पण खाल्लाय, खूपच मस्त टेस्ट आहे. आणि यांचा सांबार सुद्धा मस्त आहे, एकदम घट्ट असतोय आणि सगळे पदार्थ घातले जातात यामध्ये. शेवग्याची शेंग वगैरे घातलेली आहे, मस्त आहे, एकदम गरम गरम आणि ताजं तवानं इथं करून देतात ते. चटणी सुद्धा मस्त आहे आणि क्रिस्पी असा वडा असतोय. बघू शकता किती क्रिस्पी आणि मऊ आहे, आतमध्ये मऊ आणि बाहेर असा क्रिस्प आहे. नक्की ट्राय करून बघा.